मराठी बोधकथा कष्टाचे धन. सोनपूर गावात वामन व त्याचे कुटुंब राहायचे. वामन सकाळी उठायचा व दारोदार भीक मागायला निघायचा. अशा जीवनाला वामन व त्याचे कुटुंब कंटाळले होते. भीक मागून त्यांना पोटभर अन्नसुद्धा मिळत नसे. जर कधी काही मिळाले नाही तरी फक्त पाणी पिऊन त्यांना झोपावे लागे. असे असले तरीसुद्धा वामन काही कष्ट करायला शिकला नाही. त्याला वाटे आपल्याकडे भरपूर संपत्ती, कपडे लत्ते कष्टाशिवायच यायला पाहिजेत व ते कधी संपूच नयेत. रात्री झोपताना तो आपल्या नशिबाला व देवाला दोष देत असे. अशाच एका रात्री तो झोपला असताना त्याच्या स्वप्नात देवदूत आला आणि म्हणाला, वामन, तू रोज रात्री झोपताना देवाला दोष देतोस, तुला पाहिजे तरी काय? यावर वामन अतिशय आनंदाने म्हणाला, मला इतके धन द्या की ते मला मोजता सुद्धा यायचे नाही. देवदूताने तथास्तु म्हटले व तो अदृश्य झाला. वामन आश्चर्यचकित झाला. सोन्याच्या नाण्यांचा ढिगारा पाहून तो आनंदित झाला. त्याने आपल्या बायकोला उठवले आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली व तिच्याकडून ही गोष्ट कुणालाही न सांगण्याचे वचन घेतले. वामनने त्याच रात्री आपल्या घराच्या मागे एक खड्डा खणून त्यात ते धन पुरून ठेवले. पण वामनच्या बायकोच्या तोंडात ही गोष्ट फार दिवस राहिली नाही. तिने आपल्या शेजाऱ्यांना सर्व काही सांगून टाकले आणि काही दिवसांनी हे चोरांनाही कळाले. एका रात्री ते चोर वामनच्या घरी गेले. त्याला मारझोड करून पैशांची माहिती काढून घेतली व सर्व धन घेऊन ते पसार झाले. आता वामनचे डोळे उघडले. कष्टाशिवाय मिळालेले पैसे आपणाला सुखी ठेवणार नाहीत हे त्याला पटले. त्याला पश्चाताप झाला. त्याला समोरच त्या मोहरांपैकी एक मोहर दिसली. त्याने ती उचलून दूर फेकली व पुन्हा आयते बसून न खाण्याचा निश्चय केला. तो रात्री शांतपणे देवाला दोष न देता झोपला व सकाळी लवकर उठून भीक मागायला न जाता बायकोला म्हणाला, यापुढे मी काही झालं तरी तुम्हाला कष्टाचेच 2 घास खायला घालीन. व तो काम शोधायला बाहेर पडला. तात्पर्य, कष्टाने मिळवलेल्या पैशातूनच माणूस सुखी होऊ शकतो. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.